नमस्कार। आज नॅशनल हायवे क्रमांक 6 जो घुग्गोस पासून येतो ह्या वेकोलीचं या ठिकाणी काम चालू असतं। या ठिकाणी आम्ही आज गेल्या 2 दिवस आधी 19 तारखेला एका लहान मुलाचा जीव या ठिकाणी गेला। हा स्टेट हायवे आहे, स्टेट हायवे क्रमांक 6। आणि या ठिकाणी आपण पाहत असाल वेकोलीने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी काम करून ठेवलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर साम्राज्य आहे की रात्रीच्या वेळात या ठिकाणी धुळी दिसत नाही। धुळीमुळे कुठलंही दृश्य, समोरचं वाहन या ठिकाणी रात्री असो अथवा दिवसा असो, धुळीचं एवढं मोठं साम्राज्य या ठिकाणी वेकोलीच्या कृपेने आहे की लोकांचे सातत्याने या ठिकाणी अपघात होऊन जीव जातात। आणि वेकोलीला म्हटलं तर वेकोली म्हणते हे आमचं काम नाही आहे, हे काम PWDचं आहे। PWDला सांगितलं तर इथे पूलवाल्यांच्या ब्रिजवाल्यांकडे इथनं 500 मीटरचा एरिया दिलेला आहे, तिकडचा 500 मीटरचा। एक दुसऱ्यावर चाल ढकल करण्याचं काम ही लोक करतात। आज आम आदमी पक्षातर्फे आम्हाला बोलवलं होतं या ठिकाणी। आमचे घुग्गोसचे अध्यक्ष आहेत अमित बोरकर, आमच्यासोबत योगेश मुरेकरजी आहे, सोनीजी आहेत। आम्ही सर्वांनी येऊन या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाहणी केली असता हे खरोखर WCLची चूक आहे हे आम्हाला या ठिकाणी दिसून आलं। उद्या आम्ही वेकोलीला या संदर्भामध्ये निवेदन देणार आहोत आणि 8 दिवसाच्या आतमध्ये याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही आणि या ठिकाणी साफसफाईचं काम 24 तास जर सुरू राहिलं नाही तर आम्ही WCLचा एकही ट्रक या ठिकाणाहून जाऊ देणार नाही हे आम्ही आज या ठिकाणी सांगतोय। आणि उद्या WCLला तसं आम्ही लेखी स्वरूपी देणार आहोत। आम आदमी पार्टी घुग्गोसचे अध्यक्ष अमित बोरकर यांनी टोलनाक्यावर आणि शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केल्यानंतर, निवेदनं दिल्यानंतर आता इथे हे साफसफाईचं काम सुरू आहे। हेही साफसफाईचं काम कर्मचाऱ्यांचं नाही आहे, परंतु कर्मचारी हे करतात आहेत। या ठिकाणी एकही स्ट्रीट लाईट आपण पाहत असाल, या ठिकाणी एकही स्ट्रीट लाईट नाही आहे। म्हणजे रात्रीच्या वेळेला फक्त धूर आणि धूरच दिसतो, कुठेही स्ट्रीट लाईट नाही आहे। आणि स्ट्रीट लाईट लावण्याचं काम एक तर WCLने करावे किंवा महाराष्ट्र शासनाने करावं, कोणीही करावं। खरं पाहता WCLची जबाबदारी ही 100% या ठिकाणी उद्भवते। कारण आपण जेवढा वेळ मी इथे बोलतोय तेवढ्या वेळेला आतापर्यंत 15 ते 20 ट्रक हे WCLचे गेलेले आहेत। या ठिकाणी मातीचा ढिगारा WCLनी स्वतः करता या ठिकाणी उभा केला आणि स्टेट हायवे अडवून ठेवलेला आहे, आपण पाहू शकत असाल। स्टेट हायवे यांनी स्वतः करता वापरत आहेत आणि हे बेकायदेशीररित्या इथे यांनी मातीचं पूर्ण लोन टाकलं आणि त्यांचे ट्रक या ठिकाणाहून वाटतं निलजईकडे ट्रक चाललेले आहेत। कायदा, शासकीय अधिकारी आणि शासनाकडूनच जर कायद्याचं पालन होत नसेल तर सामान्य माणसांकडनं कायद्याचं पालन करून घ्यायचा अधिकार हा शासनाला निश्चितच नाही आहे। उद्या यांनी कायदा मोडला आहे, उद्या आम्ही सामान्य जनतेकरता आम्ही कायदा मोडू, मग यांच्यावर एक तर कारवाई झाली पाहिजे, नाही तर आमच्यावरही कारवाई व्हायला नको। धन्यवाद।